ध्यान ह्या शब्दाची व्याख्या ध्यानम निर्विषयम मनः असं केलेली आहे. मनामध्ये दुसरे विषय नसणे म्हणजे ध्यान. ध्यानम निर्विषयम मनः. आपल्या सगळ्यांना ध्यानाची सवय आहे. प्रत्येकाला ध्यानाची सवय आहे. लहान मुलापासून सगळ्यांना ध्यानाची सवय आहे. जे ध्यान मी करतो ते माझ्या हितावह नसतो, एवढाच फरक आहे. मी एकाच गोष्टीचा विचार करतो का कधी? असं कधी माझ्या आयुष्यात घडलं आहे का की मी एकाच गोष्टीचा विचार करतो आहे? खूप काळ नाही, 2-5 मिनटं. तुम्हाला सांगतो, तुम्ही भाजी घेता, सगळेजण भाजी घेता. हां, कशी घेता भाजी? समोर भाजी ठेवलेली असते नाही का? मी मॉलमध्ये नाही, भाजीवाल्याकडे भाजी घेणं, अजून ती संकल्पना आहे. तर तेव्हा काय करतं, धरून त्याला वांगी घ्यायची. कशी घेता? जी हाताला येईल ती घेता, निवडून घेता. त्या वेळात दुसरा कुठला विचार असतो का चालू? म्हणजे तुम्ही वांग्याचं ध्यान करता. बरोबर आहे? पटतंय का बघा? तुम्ही त्या वेळात दुसरा कुठलाही, वांगी निवडत असताना कधी गवारीकडे बघता का? अरे ही चांगली गवार दिसते बरं. नाही, पहिले वांगी झाल्यानंतर दुसरीकडे. बरोबर आहे? वांगी सुटतात आणि मग बटाट्याकडे, काय गवारी का वॉटेवर. बरोबर आहे की नाही? तुम्ही ते ध्यानच करता, फक्त ते ध्यान टेम्पररी असतं, तेवढ्या वेळ पुरतं असतं. ध्यानाने ते लगेच साध्य होतं. माझं वांगी घेणं टिक मार्क साध्य झालं. सो ज्याचं ध्यान मी केलं ते मला साध्य होतं. हा त्याचा परिणाम आहे. लहान मुलाला सायकल शिकायची, हां, तर ते बघतं ना सायकल चालवताना, पोरगं बघतं सायकल चालवतं आहे की त्याला ते ध्यान असतं की नाही? त्याला सायकलीचं ध्यान असतं. ते जाता येता बघतं. तुम्हाला उदाहरण देतो, दुसरं उदाहरण बघा. गाडी घ्यायची, गाडी मी ठरवली, गाडी मला काय मारुती अल्टो घ्यायची, असं धरा, मारुती अल्टो घ्यायची असं मी ठरवलं. माझ्या बजेटमध्येही बसते. मला इतर वेळी कधीही रस्त्यावर मारुती अल्टो गेले हे कळायचं नाही. आता 100 वेळा अरे अल्टो गेली, ही कुठली होती? त्याच्यात 100 मॉडेल येतात, VX-I, X-I, काय दिसायला लागते का? ध्यान. सो ध्यान म्हणजे माझ्या डोक्यातला एकतानतेचा विचार मी नित्य करतोय. सगळेजण करतो की नाही? आता प्रत्येकजण आपापलं लावून बघा. आपण बारीक सारीक गोष्टींचं ध्यान करतो. इथून गेल्यानंतर रिक्षा मिळायला पाहिजे, करतो विचार. मग मला रिक्षा दिसते, पण ती रिक्षा डोक्यात, मी रिक्षात बसल्याशिवाय रिक्षा डोक्यातनं जाते का? ज्या क्षणी रिक्षात बसतो त्या क्षणी फोन काढून कळवतो मी निघाले बरं. म्हणजे ते ध्यान संपलं. धिस इज ध्यान. आता हे जे ध्यान आहे ना, हे माझ्या उपयोगाचं आहे, उद्धाराचं नाही. एवढा फरक आहे. आता उद्धाराचं ध्यान काय आहे? जेणेकरून ह्या सगळ्या पंचभौतिक विश्वामधलं माझं मन उडेल, वैराग्य येईल आणि मला आत्मतत्वाकडे एकतानता मिळेल किंवा माझी तिकडे झेप होईल. त्याला म्हणायचं संवादी. त्या सगळ्या गोष्टी संवादी. आणि त्याच्या अनुषंगाने जे जे मी करीन ते ध्यान. माझा आज जप राहिला, असं विचार करा. माझा आज काय, मी 13 माळा 20 माळा करायचं आहे, तो जप राहिला, माझा जप राहिला आहे. प्रत्येक मी नवीन नवीन काम करत असताना माझा जप राहिला, हे झाल्यानंतर मी करीन. संवादी, त्याचं ध्यान राहतं आहे. आणि म्हणून आपल्या हातातली जी माळ असते ना, तिचं नाव माळ नाही आहे, तिचं नाव आहे स्मरणी. ती स्मरण करून देते भगवंताचं. मी प्रत्येक मण्यागणिक त्याचं स्मरण करत असतो. स्मरण झाल्यानंतर मी एक मणी मागे सरतो. बरोबर आहे ना? म्हणून जपसंख्येकडे स्मरण नसावं, जपाकडे स्मरण असावं, आहे ना? पटापट माळा दे दणादण. आता करू नये असं माझं म्हणणं नाही, करत आहे छान, गुड. काही न करण्यापेक्षा गुड. आता राग मानू नका, TV सिरियल बघता बघता माळा आवडतात. आता काय बाबा, छान, चांगलं आहे, नॉट बॅड. म्हणजे मला असं उर्मी येते जागी. एक तर ते करा किंवा ते बघा, काहीतरी एक साध्य करा. नॉट बॅड, इट्स नॉट. मी असं म्हणत नाही करू नका, सदैव करावं. मग ते TV सिरियल असताना का थांबवावं? इट्स गुड.
पण मग वाटतं टी व्ही सिरियल मग बघताच कशाला, जर ते करायचं तर. राईट. ध्यान हे सगळं ध्यान आहे. तुम्ही म्हणाल बुवा प्रश्न काय विचारला आणि केवढं उत्तर दिलं. थोडक्यात एक विचार ठेवणे म्हणजे ध्यान. माझ्या प्रपंचाचा एक विचार तो प्रपंचातलं ध्यान, आणि परमार्थातला एक विचार म्हणजे परमार्थाचं ध्यान. आता मी एकच विचार जितका लांबवू शकेन तेवढा तो लांबतो, आणि ध्यानाचा पर्यावसन समाधीमध्ये होतं. कारण मनाचं असे एक गडबड आहे की मन हे चंचल आहे ना, ते स्थिर केलं की ते स्वतःहून नाहीसं होतं. मनाचं चलबिचल पुढे चित्तात रूपांतरित होतं. मी त्याचं चिंतन करतो, चिंतनाचा विषय अहंकारात, आणि अहंकार मुरतो. ध्यानाचं पर्यावसन याच्यात. तेव्हा सगुण ध्यान, ज्याला सामान्यपणे मेडिटेशन नाव आलं आहे आता, ते म्हणजे भगवंताचं रूप आठवणे पायापासनं डोक्यापर्यंत. हे सामान्य ध्यान. मी ब्रह्म आहे हे सतत आठवणे, हे ज्ञानमार्गाचं ध्यान.